भिवंडी लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। 20 मे रोजी पार पडलेल्या मतदानवेळी एकूण 12,50,076 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नोंदवला होता। याची मतमोजणी पडघा कल्याण रस्त्यावरील सावध येथील KUD बिझनेस क्लस्टर या गोदाम संकुलात 4 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे। मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात 6 ही विधानसभा मतदारांपैकी 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 14 टेबल लावण्यात आले, तर मुरबाड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 21 टेबल, तर टपाली मतदान मतपत्रिका मोजणीकरिता एकूण 14 टेबल, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व गृहमतदान यांच्या मतमोजणीस 1 टेबल असे एकूण 106 मतमोजणी टेबलावर मतमोजणी होणार आहे। यामध्ये गृह मतदान, दिव्यांग मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे एकूण 4,263 मतदार आहेत, तर सर्व्हिस वोटरची संख्या 116 आहे, तर एकूण अशी 4,389 टपाली मतपत्रिका मतमोजणी करण्यात येणार आहे। अशा प्रकारे एकूण 106 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून भिवंडी ग्रामीण 25 फेऱ्या, शहापूर करिता 24 फेऱ्या, भिवंडी पश्चिम करिता 22 फेऱ्या, भिवंडी पूर्व करिता 23 फेऱ्या, कल्याण पश्चिम करिता 29 फेऱ्या आणि मुरबाडसाठी 25 फेऱ्या होणार आहेत। अशा पद्धतीने जास्तीत जास्त मतमोजणीच्या एकूण 29 फेऱ्या होणार आहेत। प्रत्येक मतमोजणी टेबलावर मतमोजणीसाठी एक निरीक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या। मतमोजणी कामी एकूण 550 अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुमारे 550 पोलीस कर्मचारी यांचा त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतमोजणी केंद्राबाहेर देखील पुरेसा बंदोबस्त पोलीस यंत्रणेचा राहणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उद्या 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। 5 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 14 टेबल आपण EVM काउंटिंगसाठी अरेंजमेंट केलेली आहे। मुरबाड हा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्राची संख्या जास्त असल्यामुळे तिथं आपण 21 टेबल लावलेले आहेत। पोस्टलद्वारे टपाली मतदान ज्या आपल्या शासकीय अधिकारी कर्मचारी जे इलेक्शन ड्युटीवर होते त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या मतमोजणीसाठी सुद्धा आपण 14 टेबलची अरेंजमेंट केलेली आहे। आणि सैन्य दलातील जे मतदार आपले असतात त्यांचे जे ETBBS इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट जे आहेत त्याच्यासाठी एका टेबलची आपण नियुक्ती केलेली आहे। या सर्व टेबलवर नियुक्त सुपरवायझर म्हणजे काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि नेमलेले मायक्रो ऑब्झर्वर या सर्वांचं आज दुसरं ट्रेनिंग त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि उद्या सकाळी पूर्ण आमची यंत्रणा ही मतमोजणीसाठी सज्ज झालेली आहे।